नमस्कार. ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे नक्की काय? ज्योतिषशास्त्र जे आपलं प्राचीन शास्त्र आहे हजारो वर्षांपासून. ते नक्की सांगतं काय? तर बेसिक प्रिन्सिपल काय? पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. जे पास्टमध्ये जे पेरलं आहे तेच आपलं फ्युचर बनतं. म्हणजे साधं आधी प्रेझेंट लाईफमध्ये समज एखादा स्टुडंट असेल, आज समज त्यांनी खूप अभ्यास केला, बाबा मेडिकलला आहे तो, खूप अभ्यास केला, तर त्याचं फ्युचर काय आहे? तर फ्युचर पॉझिटिव्ह आहे. तो चांगल्या मार्कांनी पास होईल, एक चांगला डॉक्टर बनेल. ॲस्ट्रॉलॉजीचं जे रीडिंग असतं ते रिलेटेड टू शक्यतो पास्ट असतं, की मागे काय केलं आहेस, म्हणजे थोडक्यात मागच्या जन्मी काय केलं आहेस. हिंदू संस्कृतीचे डायरेक्ट कनेक्शन हे तुम्हाला समज ॲस्ट्रॉलॉजी समजून घ्यायची असेल, कुठल्या ज्योतिषाकडे जाता तुम्ही, तर पहिलं तुमचं मागच्या जन्मावर विश्वास ठेवावा लागतो. बाकीच्या धर्मांसारखं चालणार नाही तुम्हाला, आणि ते आहे. सोल एका देहातनं दुसऱ्या देहात जातो. तर ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे एक अकाउंटंट आहे, तो CA आहे. तो कर्माचा हिशोब सांगतो फक्त. तो बदलू शकत नाही काही, हिशोब सांगतो. एखादा CAकडे आपण जातो ना, बाबा एवढं इन्कम झालं आहे यावर्षी, तो आपण मार्च एंडला जातो, जे आता आपण जाऊ. एवढे ॲसेट आहेत, एवढे लायबिलिटीज आहेत, एवढा लॉस आहे, हे तुमचं क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक एवढा तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, असं तो सगळं हिशोब तुम्हाला देतो आणि तुम्ही इन्कम टॅक्सला टॅक्स भरता. ॲस्ट्रॉलॉजरचं काम हे असंच आहे. तो CA, तो फक्त हिशोब सांगतो असा आहे. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी रीड कसं करतात, त्याची वाचण्याची एक पद्धत आहे ना, एक लँग्वेज असली पाहिजे. जशी एखादी भाषा आपण समजून घेतो, म्हणजे त्याचे काय बेसिक काय असतं, अल्फाबेट्स असतात. मराठीचे अल्फाबेट्स आहेत, मग इंग्लिशचे ABCD असे अल्फाबेट्स आहेत. तिथून मग त्यांचं ग्रामर आणि आपण सगळं सुरू होतो. मग ॲस्ट्रॉलॉजीचे अल्फाबेट्स काय आहेत, तर ते 9 प्लॅनेट्स, 9 ग्रह आणि 27 नक्षत्र. मग त्याच्या राशी आल्या, ते ग्रह आले, त्यांचं कारकत्व आलं. गुरु म्हणजे काम काय करतो, बुध काम काय करतो, राहू केतू काय काम करतात, आणि ह्यांचं परम्युटेशन कॉम्बिनेशननी एक ते कर्म सांगता येतं. हा अभ्यास आपल्या संस्कृतीने केला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा माणूस असेल, पंचम स्थानात बुध आणि शुक्र आलेत, तर तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की पुण्यकर्म करून आला आहेस, त्यामुळे तुझं विद्याभ्यास, संगीत, कला या गोष्टीमध्ये तू प्रावीण्य मिळवशील. कारण का पंचम स्थान स्ट्रॉंग झालं म्हणजे तू खूप मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं आहेस. मग हेच समज राहू आणि गुरु असा एक चांडाळ योग असतो, तो असेल कुठेतरी दशम स्थानात, प्रथम स्थानात, तर तो ॲस्ट्रॉलॉजर सांगतो की काय हे नेगेटिव्ह घडू शकतं. पण त्याचा अर्थ असा असतो की मागच्या जन्मात काहीतरी नेगेटिव्ह कर्म केलं, तुझ्यामुळे कोणाला तरी त्रास झाला आहे, कोणाचं तरी नुकसान झालं आहे, त्याचं फळ तुला जन्मी व्यवस्थित भोगावं लागणार आहे, असं ते रीडिंग असतं. दॅट इज ॲस्ट्रॉलॉजी. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे तो भविष्य सांगतो. म्हणजे काय, पास्ट लाईफचा रेफरन्स घेऊन त्या ग्रहांची पोझिशन आणि महादशा पाहून तो साधारण फ्युचर हे प्रेडिक्ट करतो. तो काय तुमचं नशीब बदलत नाही, तो फ्युचर प्रेडिक्ट करतो. त्यामुळे एक साधा विषय प्रत्येक ॲस्ट्रॉलॉजर सांगत असतो की चांगली कर्म करा, आजपासून चांगली कर्म करा, आज चांगलं काहीतरी करा. म्हणजे एखादा असतो ना, चांगली इन्व्हेस्टमेंट आत्ता केली तर त्याचं फळ पुढे चांगलं मिळणार आहे. त्यामुळे आजचं तुम्ही कर्माची इन्व्हेस्टमेंट आजपासून चांगली करा, की पुढचं फ्युचर हे चांगलंच असणार आहे. ॲस्ट्रॉलॉजीचं हे डायरेक्शन देण्याचं काम खूप चांगलं असतं, की प्रोफेशन, मॅरेज, नोकरी, व्यवसाय, बिझनेस करू का, ह्याच्यात करू, कशात करू, हे ग्रहांची सिच्युएशन पाहून त्याला एक दिशा देता येते. अनेक मार्ग असतात, तो एक मार्ग ॲस्ट्रॉलॉजर सांगू शकतो, असा त्याचा वापर करून घ्यायचा. असा हा साधारण ॲस्ट्रॉलॉजीचा एक मी चॅनल सुरू करतो आहे. त्यात ॲस्ट्रॉलॉजीच्या, ज्योतिषशास्त्राच्या अनेक गोष्टी मी शेअर करणार आहे. धन्यवाद.